अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याबाबत उत्तराखंड येथे घडलेल्या कथित अपमानास्पद घटनेच्या निषेधार्थ आज वर्धा जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन सादर करण्यात आले। संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमध्ये ज्या पद्धतीने अपमानास्पद हे या सरकारच्या काही कार्यकर्त्यांनी ही जागा अस्मितेचा एक घटना दुर्दैवी घटना यांनी उत्तराखंडमध्ये घडून आणलेली आहे, त्याचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो। आणि बाबासाहेबांची संविधान, लोकशाही, देशाला मिळालेलं स्वातंत्र्य आणि या देशातील सर्व जाती धर्माचे एकत्रित चालण्याचं जे आमचं जे मनोबल होतं, त्या अशा माध्यमातून जनतेला चुकीचा संदेश सरकार देत आहे। म्हणून आम्ही आज या आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रपतींना माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही एक निवेदन देऊन कार्य केलं त्यांच्यावर झाले पाहिजे आणि हे कारवाई करून या जनतेला तमाम देशाच्या जनतेला न्याय द्यायला पाहिजे या विचाराची संविधानाचा या RSS मनुवादी लोकांनी जो अपमान खरगे साहेबांच्या सभेनंतर तिथे शुद्धीकरण केला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आलो आहे। खरं तर हा इतक्या आमच्या अध्यक्षांचा अपमान नाही आहे, तर हा अपमान या संविधानाने या देशातल्या प्रत्येक नागरिकाला समानतेचा जो अधिकार दिलेला आहे त्याचा अपमान या मनुवादी लोकांनी केलेला आहे आणि त्याचा निषेध। आणि ही आम्हाला असं वाटतं की चाहूल आहे की मनुवाद पुन्हा स्थापित करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे आणि म्हणून यांनी माझा निषेधही केला नाही आहे आणि फक्त म्हटलं आहे की आमचा त्याच्याशी संबंध नाही आहे। पण चौकशीवरती असं लक्षात येईल की हे सर्व लोक हे भाजपा आणि RSSशी संबंधितच आहे आणि म्हणून आम्ही नुसताच RSS आणि भाजपाचा निषेध यासाठी करत नाही की मल्लिकार्जुन खरगे साहेबांचा अपमान केला आहे। हा पूर्ण एका विशिष्ट समाजाचा अपमान आहे आणि हा बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेल्या संविधानाचा अपमान आहे आणि या देशात काँग्रेस पक्ष संविधानाचा अपमान कधीही सहन करणार नाही। म्हणून आजचं हे आंदोलन आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आपण सरकारला जाब विचारणार आहे की हा अपमान सहन करणाऱ्याला काय शिक्षा आणि